महायुतीमध्ये सातत्याने विविध ठिकाणी जे खटके उडताना दिसतात, हे बघता एक विश्लेषक म्हणून या आत्ताच्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघताय? मुळात राजकारण कुठच्या पातळीला जाऊन घसरलंय ते आपण बघायला पाहिजे. आणि आता ह्या निवडणुका ज्या आहेत नगर परिषदांच्या, त्या बऱ्याच कालावधीनंतर होत असल्यामुळे खाली कार्यकर्त्यांची एक अपेक्षा असते, ती टिकवणे नेत्याची जबाबदारी असते. त्यातून 3 पक्ष एकत्र आहेत. भारतीय जनता पार्टीने त्यांची गरज म्हणा किंवा शिंदेंना त्यांची गरज म्हणा किंवा अजित पवारांची गरज म्हणा, शिंदेंना शह देण्यासाठी त्यांनी राज्यातल्या सत्तेमध्ये या लोकांना घेतलं. आता नगर परिषदांमध्ये शिंदे सेना वाढली तर ते भारतीय जनता पार्टीला चालणार आहे का? भारतीय जनता पार्टीचं धोरण कायम असंच राहिलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कोकण हा त्यांचा मुळात तसा बेल्ट तशा अर्थात नव्हता. ह्या सगळ्या परिसर शिंदे ठाण्यापासून पुढे अगदी तिथपर्यंत आणि आता इकडे मुंबईतही पसरत चाललेले आहेत, महाराष्ट्रातही बाकी ठिकाणी पसरत आहेत. तर ही लढाई खरं जर बघितलं तर भाऊ विरुद्ध भाई अशी आहे, म्हणजे देवा भाऊ विरुद्ध एकनाथ शिंदे अशा स्वरूपाची कोकणातली आत्ताची लढाई आहे. आणि या लढाईमध्ये निलेश राणे ज्या पद्धतीने गेले, त्याच्यावरती निलेश राणे संबंधित व्यक्तीकडे गेले, अजून नारायण राणेंचं बोलणं आपल्याला ऐकायचंच आहे. आणि जे काही चाललंय आर्थिक व्यवहारांच्या बाबतीमध्ये तर सगळेजण जाणतात, लक्ष्मीदर्शन सगळेच जण बघतायत. पण त्याच्या पलीकडे जाऊन गुंडगिरीला उघडपणे समर्थन देणं, गुंड लोकांना तिकीटं देणं, गुंड लोकांना पावन करून घेणं, ह्याच्यामध्ये सर्वाधिक पुढे कोण आहे ह्याचंही जरा बंग साहेबांनी यांनी जर उत्तर दिलं असतं तर बरं झालं असतं. कारण नाशिकमध्ये सलीम कुत्ताच्या संदर्भामध्ये तुम्ही ज्या बडगुजरला जेलमध्ये पाठवायला निघाला होता, दाऊदचा साथीदार म्हणत होता, त्याचा सन्मानाने तुम्ही प्रवेश करून घेतलात. अशी शेकडो उदाहरणं सांगता येतील. म्हणजे अगदी थोडं मागे जर आपण गेलो तर हिमाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री सुखराम, जे नोटांच्या गादीवर झोपले म्हणून भारतीय जनता पार्टीनेच आरोप केला होता, त्यांनाही पावन करून घेतलं. आता अजित पवारांनाही पावन करून घेतलं. असे ही सतत चालूच आहे, ही मालिका कधीच न संपणारी आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास नक्कीच त्यांच्याकडे येणार आहे, त्याच्यावरती नक्कीच निवडून येतील. पण मूळ मुद्दा असा येतो की कोकणावरती वर्चस्व हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने प्रामुख्याने पक्षाच्या अध्यक्षांनी जोरदार मुसंडी मारलेली. कुठल्याही परिस्थितीमध्ये रवींद्र चव्हाणांना कोकणामध्ये आपलं एक स्थान वेगळ्या पद्धतीने भाजपचं निर्माण करायचंय. त्यातून त्यांनीही हे करणारच, हे उघड आहे. दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने करणार आणि शिंदेही ताकद लावून धरणार आणि याच्यातलं संघर्ष हा होणार. हा संघर्ष कुठल्या थराला जातोय हेच बघणं आता फक्त बाकी राहिलेलं आहे. नक्कीच संदीपजी. नवनाथजी, काय म्हणाल तुम्ही एकंदरीतच? आणि महाराष्ट्रात बाकीच्या बोला संदीपजी बोला. नाही, आता असं आहे की राजकारण कोणत्या थराला जाणार आहे, कुठपर्यंत जाणार आहे, किती घसरणार आहे हेच बघत राहायचं आपण.